बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री रवींद्र रेखा गुरव लिखित कादंबरी बेदुने शून्य, प्रकरण 28. गेला आठवडाभर मुख्याध्यापक शाळेत नव्हता. गुळाला मुंगळा चिकटावा तसा क्लार्क संजय कडवसोबत. शाळा जाग्यावर आहे की नाही हे बघायलाही ते आले नाहीत. आता एक दिवस येतील नि सह्या तेवढ्या मारतील, पुन्हा जातील ते निवडणूक संपूनच माघारी. नाहीतर घरात मस्टर नेऊन द्यायला सुभाष मोरे होताच. मुख्याध्यापकाची खोटी सही मारून माहिती पाठवण्याचं काम सूर्यवंशी चोख बजवायचा. जाताना मुख्याध्यापक सर्वांना आदेश देऊन गेलेला. छत्रपती शिक्षक विकास आघाडीलाच मतदान देणं कसं गरजेचं आहे. माजी आमदार जगन भोसले आणि तानाजी दादांचे कसे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. भोसले साहेबांचे जावई प्राध्यापक विक्रम देसाईंनाच मतदान करा असा आदेश तानाजी दादांनी दिलेला आहे. गद्दारी खपवून घेतली जाणार नाही हे सांगायलाही तो विसरला नव्हता. कालच छत्रपती शिक्षक विकास आघाडीचा निवडणूक मेळावा तालुक्याच्या ठिकाणी पार पडलेला. मेळाव्याला हजर राहण्याचा मुख्याध्यापकाचा निरोप सुभाष मोरेनं आदल्या दिवशीच पोचवलेला. त्यामुळे काल सगळेच मेळाव्याला गेलेले. गौतम आणि कुंभार सरांचा त्याला अपवाद. यशवंता, कांबळे सर, संभाजी मनात नसताना मेळाव्याला गेलेले. मुख्याध्यापकानं त्यांना तानाजी दादांची भीती घातलेली. कालच्या मेळाव्यावर गप्पा चाललेल्या. सुभाष मोरे उत्साहाच्या भरात सांगू लागला, आया या केवढी माणसं होती काल. सगळा हॉल खचाखच भरलेला. माणसासनी बसायला जागा पूर्ण झालती. सगळं सभासदच होतं ना वा. ते काहीही असेल, देसाई सरांनी नेटकं नियोजन केलं. विचारा की सूर्यवंशी सरांना. खाईल तेवढं मटण होतं आणि लागेल तेवढी ह्याची व्यवस्था. सुभाष मोरेनं अंगठा तोंडाकडे नेला. हा, तू त्या दुमावरच गेला असशील. घरात जेवला नशील 2 दिवस. यशवंतानं त्याला चांगलाच फटका आणला. कसलं जेवण. एकमेकाच्या अंगावर उपडी पडून ताटं घालतेत. वाढस्तोवर देखील दम नव्हता. भोसले साहेबांच्या शाळेतलं ते पताड्या नुसतं पित होतं. जेवलंच नाही शेवटपर्यंत. सर ते पताडे ना यादव, ते पताडे सरच मला माहीत आहे. तेच म्हणतोय मी. ते पताडे सर नव पिताडे सर आहेत. यशवंताच्या गुगलीवर सगळेच हसायला लागले. तिथंच हॉलच्या बाजूच्या खोलीत दारूची व्यवस्था केलेली. ज्यांना पाहिजे त्यांनी बाटली जाऊन आणायची. काही जण तर तिथं जाऊन एक बाटली आणायचे. येताना खिशात घालायचे ते वेगळेच. पाटील सर, तुम्ही असता तर डोक्यावर हात मारून घेतला असता. ह्यांना काय मास्तर म्हणायचं. एक जण तरी होता बघा, शिपाई होता. काय शिक्षक माहीत नाही. जेवलाय आणि जाताना प्लास्टिकच्या कॅरी बॅगमधनं मटण घेऊन गेलाय. बरोबर आहे सरांचं. मी बघितलंय बॅगेत ठेवताना. संभाजी, आमच्या लोकांना शिस्त नाही बघा. जेवणाच्या ताटावर तुटून पडले होते. मला काय ते आवडलं नाही. सूर्यवंशी सर, आणि दारू वाटायला कोण होतं सांगा. ते हो, माळी सर. माळी सर ते वारकरी होते ना. आपल्याला काहीच माहीत नसल्यागत सूर्यवंशी बोलत होता. स्टाफमधलं कुणाचं लक्ष नसताना तो आपला वाटा घेऊन प्यायलेला. तसा तो विकत घेऊन प्यायचा नाही, पण फुकट गावते तर का सोडा, हा त्याचा व्यवहारी बाना. कुठलं वो वारकरी. त्यांनी कधीच माळ खुंटीला टांगली. मी नाही त्यातली आणि कडी घाला आतली, असं वागणं असतं एकेकाचं. यशवंतानं सूर्यवंशीलाच टोला हाणला. त्यानं सूर्यवंशीला खोलीत जाताना बघितलं होतं. पुढं सांगू लागला, वारकरी कुठला हो, तो तर धारकरी आहे. म्हणजे अहो, तो भगाडल्यापासून पहिल्या धाराची पितोय म्हणून धारकरी. श्रीकांत बघितलंस, लोक शिक्षकांच्या नावाने खडक का फोडते ते कळलं काय.
हे कुठेतरी थांबायला पाहिजे. जेवणाचं एक मी समजून घेतो, पण सार्वजनिक ठिकाणी असं वागणं बरोबर नाही. मतदान म्हणजे काय? आपल्या मताचं दान करायचं आहे तर निस्वार्थीपणेच केलं पाहिजे. तुमचे विचार चांगले आहेत. रमेश कदम सरांचंही हेच मत आहे. पण आजच्या काळात हे चालतंय काय? नाहीतर आत्तापर्यंत रमेश कदम सरांचे पॅनल निवडून आलं नसतं काय? आणि आता तरी काय होणार आहे? लावा पैज. छत्रपती आघाडीत निवडून येणार. सुभाष मोरे जोशात आलेला. दारवा पाजून निवडून येण्यापेक्षा आमचं पॅनल पडलेलं चांगलं. गौतमच्या बोलण्याने सुभाष मोरे गपगार. गालावर जणू पायतानाचं वळ उठलेलं. प्राध्यापक विक्रम देसाईनं मेळाव्याची जोरदार तयारी केली. त्याच्या दिमतीला सासऱ्याच्या शाळेतले सगळे कर्मचारी होते. सोपान चौगले, प्राध्यापक देसाईंनी जोरदार भाषणं ठोकली. भाषणातून आश्वासनांची खैरात केल्यावर शेवटी दारू मटणाचा महापूर आलेला. सगळ्या स्त्री सभासद जेवून गेल्यावर मग आपण शिक्षण क्षेत्रात काम करतो याचं भान अनेक जण विसरलेले. गर्दी बघून सोपान चौगले, प्राध्यापक देसाई खुश झालेले. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. जणू विजयाचा फॉर्म्युलाच त्यांना सापडलेला. पुरोगामी परिवर्तन पॅनलची प्रचार सभा तालुक्याच्या ठिकाणी पार पडली. दत्त मंदिराच्या प्रशस्त सभागृहात ही सभा झाली. ठरल्याप्रमाणे नेते, कार्यकर्ते, पतसंस्थेचे सभासद घरातूनच डबा घेऊन आलेले. इथे मौज मजेला थारा नव्हता. अनावश्यक खर्चाला सर्वांनी फाटा दिलेला. विचार मांडून त्याप्रमाणे आचार करणारे नेते असल्यामुळे कार्यकर्त्यांची तक्रार नव्हती. बुडणारी पतसंस्था वाचवणं हे सर्वांचं समान ध्येय होतं. गलिच्छ झालेलं शिक्षकी राजकारण स्वच्छ करून त्या माध्यमातून समाज बदल घडवण्याचं त्यांचं ध्येय होतं. रमेश कदम सरांनी पॅनलची भूमिका विशद केली. गेल्या 10 वर्षात सत्ताधाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड केला. सगळ्याच गोष्टींचे पुरावे देता येत नाहीत, पण जिथे धूर आहे तिथे आग असणारच हे त्यांनी पटवून दिलं. कॉम्प्युटर खरेदीतला घोटाळा, नवीन जमीन खरेदीतला घोटाळा, दिवाळीच्या गोडीतील खरेदीतला घोटाळा, गरज नसताना केलेली नोकर भरती, त्यातही पैपावण्यांची लावलेली वर्णी, या सगळ्या भ्रष्टाचाराचा त्याने आढावा घेतला. या पाठीमागे असलेल्या झारीतील शुक्राचार्यांचा त्याने बुरखा फाडला. शेवटी ज्यांनी हे मुद्दे घेऊन तुम्ही सर्व सभासदापर्यंत पोचवा, त्यांना पटवून द्या, आपला जाहीरनामा त्यांच्यासमोर ठेवा, असं आवाहन केलं. सर्व उमेदवारांची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर पुरोगामी परिवर्तन पॅनेलच्या अन्य काही नेत्यांची, कार्यकर्त्यांची भाषणे झाली. कार्यक्रम संपल्यावर सगळे एकत्र जेवायला बसले. जेवणानंतर पुन्हा एकदा निवडणुकीवर चर्चा झाली. शेवटी वंदे मातरम् म्हणून प्रचारसभेची सांगता झाली. छत्रपती शिक्षक विकास आघाडीच्या मेळाव्याला न येणारे गौतम सर, कुंभार सर पुरोगामी परिवर्तन पॅनेलच्या प्रचारसभेला हजर होते. हे समजताच मुख्याध्यापक मानेच्या अंगाचा तिळपापड झाला. त्यानं तानाजीदादांचं कान भरलं. त्याला दम धरवला नाही. प्राध्यापक विक्रम देसाईंच्या मनातही त्यानं विष पेरलं. प्रत्येक गोष्टीत आडवं येणाऱ्या गौतमचा काटा काढण्याची त्याला संधी मिळाली, परंतु गौतमला थेट भिडण्याइतका तो धाडसी नव्हता. म्हणून त्यानं एक वेगळी चाल खेळली. दुसऱ्या दिवशी सकाळीच मुख्याध्यापक परिपाठाला हजर. सगळेच अवाक झाले. परिपाठ संपल्याबरोबर त्याने कुंभार सरांना ऑफिसमध्ये बोलावलं. त्यांना तो असा गडबडनं कधी ऑफिसमध्ये बोलवायचा नाही. कुंभार सरांना आश्चर्य वाटलं. ऑफिसमध्ये गेल्यावर उभ्या उभ्याच त्यानं त्यांच्या हातात कागद ठेवला. त्यानं कुंभार सरांना मेमो दिलेला. एकदाशी जिल्हा शिक्षक पतसंस्थेची निवडणूक पार पडली. मतदानापूर्वी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. रमेश कदमांच्या झंझावाताने सत्ताधाऱ्यांच्या नाकी नऊ आलं. रमेश कदमांना मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध रान उठवलं. सत्ताधाऱ्यांना धक्का बसणार असं वातावरण तयार झालं. रविवार सुट्टीचा दिवस. जिल्ह्याच्या ठिकाणी मतदान पार पडलं. मतदाना दिवशी सकाळपासून लगबग. मोक्याच्या जागेवरून गाड्या भरून मतदार जात होते. प्रत्येक शाळेला उमेदवाराकडून पाकिट पोहोच झालेलं. शाळेतील मतदारांची संख्या, येण्या जाण्याचा खर्च, चहा नाश्ता वगैरे साधारणतः असा हिशोब पाकिटात बंद झालेला.
काही शाळांनी दोन्ही पॅनेलच्या उमेदवाराकडून पाकिट स्वीकारलेली. त्यातल्या काहींनी कुणालाच दुखवायला नको म्हणून दोन्हीकडून पैसे घेतलेले. काहींचा आलिया संधी तर सोडा का असा बेरकी हिशोब. मतदाना दिवशी काहींनी आयुष्यभराची पिऊन घेतली तर काहींनी ओकारी येईपर्यंत जेवणावर आडवा हात मारलेला. मुख्याध्यापकानं स्पेशल गाडीच शाळेच्या दारात लावलेली. प्राध्यापक विक्रम देसाईनं सगळी माणसं आपल्याच गाडीत आली पाहिजेत असं त्याला सांगितलेलं. गौतम सर, श्रीकांत कुंभार सर, रमेश कदमाचा प्रचार करतात हे त्याच्या पचनी पडलं नव्हतं. सर, जात्यात कुठेही बाजार बुणगावणी, तानाजी दादाला एक फोन लावा म्हणजे आपसूक येत्याच पाठीमागणं. मुख्याध्यापकानं प्राध्यापक विक्रम देसाईला पिन मारलेली. प्राध्यापक विक्रम देसाईचा फोन झाला. लगेच तानाजी दादानं शाळेत निरोप पाठवला. देसाई सरांच्याच पॅनलला मदत करा, दुसऱ्या गाडीत बसला असा तर माझ्याशी गाठ आहे. संस्थापकाचा दबाव कामी आला. गौतम सरांना मानणारे कांबळे सर, यशवंता, संभाजी गाडीत बसले. गौतम मात्र शरण आला नाही. कुंभार सरांच्या गाडीवरून दोघे मतदानाला गेले. मुख्याध्यापकाने तानाजी दादाचं कान भरलं. तानाजी दादाच्या मनाची आग आग झाली. सोमवारी शाळेत पाय टाकल्याबरोबर मुख्याध्यापक मानेनं कुंभार सरांना मेमो दिलेला. शाळेच्या इतिहासातला पहिला मेमो. असं काही होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं, पण मानेनं डाव साधला. त्याचा गौतमवर राग होता. गौतममुळं तो उघडा पडलेला. प्राध्यापक विक्रम देसाईला गौतम व रमेश कदमांच्या नात्याबद्दल कळालेलं, म्हणून त्यानं मुख्याध्यापकाची कान उघडणी केलेली. कुंभार सरांना मेमो हा खरं तर गौतमवर वार होता. कांबळे सर, यशवंता, सुभाषला गाडीत बसवून त्यानं पहिला डाव टाकलेला. हा मेमो देऊन त्यानं मुळालाच हात घातला. गौतमला तो एकाकी पाडायला बघत होता. तानाजी दादाच्या वरद हस्ताने त्याला चेव चढलेला. 8 दिवसांच संजय कडवानं शाळेत पाय टाकलेला. प्रचाराच्या नावाखाली मुख्याध्यापकाची शेपूट धरून तो शाळेबाहेर पडलेला. या 8 दिवसात त्याने किती प्रचार केला त्यालाच ठाऊक. दलाली करण्याची एकही संधी त्यानं सोडली नसणार हे नक्की. मुख्याध्यापक मानेचा तर निवडणूक जाहीर झाल्यापासून शाळेत पाय नव्हता. एखादा दिवस हजेरी लावून तो सह्या मारून जायचा. त्याला कोण विचारणार? गौतम, कुंभार सर आपल्या विरोधी पॅनलचा प्रचार करतात हे त्याच्या जिव्हारी लागलेलं, म्हणून त्यानं त्या काळात त्यांच्या रजा कॅन्सल केलेल्या. आज निकालाचा दिवस. सगळेच उत्सुक. सगळ्यांच्या नजरा तिकडे लागलेल्या. मुख्याध्यापक माने प्राध्यापक विक्रम देसाईंबरोबर जिल्ह्याला महत्त्वाची माहिती पाठवायची असल्यानं नाईलाजानं संजय कडव शाळेत. त्याचं सगळं लक्ष मात्र तिकडेच. सकाळपासून 50 फोन झालेले. सर, काय झालं? किती वाढून आहेत? पॅनेल येतंय काय? किती वाजेपर्यंत जाहीर होईल? मुख्याध्यापकाच्या फोनवर त्यानं प्रश्नांची सरबत्ती सुरू ठेवलेली. त्याचं सारखं आत बाहेर चाललेलं. दुपारची घंटा व्हायला 10 मिनिटांचा अवकाश होता. अचानक ढग गडगडल्याचा आवाज आला. वर्गातली पोरं दचकली. खिडकीतनं बाहेर बघायला लागली. संजय कडवानं फटाक्यांची माळ शाळेच्या दारात लावलेली. कान फाटावा असा आवाज. धुराच्या वर्तुळानं धुका तयार झालेला. सगळेच वर्गाबाहेर आले. सुभाष मोरेनं कान ओढत बेल दिली. उत्साहाच्या भरात अजून 10 मिनिटं शिल्लक आहेत याचं त्याला भान नव्हतं. पुन्हा फाड फाड आवाज. धुराचा लोट. एका पाठोपाठ 4 माळा संजय कडवानं लावलेल्या. आपण शाळेत आहोत याचं त्याला भान नव्हतं. स्वतःच ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकल्याच्या तोरात तो वावरत होता. सुभाष मोरे, सूर्यवंशी सर त्याच्या आनंदात सामील झाले. बाकीच्यांना निकालाची जाणीव झाली. प्राध्यापक विक्रम देसाईची मेजॉरिटी झालेली. विरोधी पॅनलमधले रमेश कदम सर तेवढे निवडून आलेले. विचारवंत शिक्षक मतदारांनी आपली बुद्धी गहाण ठेवलेली. भ्रष्टाचाराला संपूर्ण पाठिंबा दिलेला. तो रेडा निवडून आला नाही तर अख्खं पॅनलच निवडून आलतं. संजय कडवची जीभ घसरली. गौतमनं संयम राखला. कुंभार सरही काही बोलले नाहीत. एकटा रेडाच बाकीच्यासनी गाप घालायला पुरेसा आहे. यशवंताची जीभ सुटली. पायतान मारल्यागत संजय कडवाचं तोंड झालं.
उगा तोंडाला तोंड लागाय नको म्हणून गौतम उठला. सोबत कुंभार सर, कांबळे सर बाहेर पडले. संभाजी, यशवंता पोरांना जेवायला वाढायला गेले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.